नमस्कार. आईच्या डोळ्यातलं पाणी कधी पाहिले का तुम्ही? ते पाणी फक्त अश्रू नसतात, ते असतं तुटलेलं हृदय, ते असते हजारो स्वप्नाची राख, ते असतं लेकराच्या भविष्याचं तुकडे तुकडे झालेलं भवितव्य. जेव्हा एखादी आई रात्रभर जागी राहते, फोनकडे पाहत राहते, माझी मुलगी ठीक आहे ना, हा एकच प्रश्न तिच्या मनात फिरत असतो, तिच्या मनामध्ये कावड माजत असतो, तेव्हा तो प्रश्न राजकारणाचा नसतो, तो प्रश्न असतो तिच्या लेकराच्या सुरक्षतेचा. आपण सगळ्यांनी पाहिलंय द केरला स्टोरी 1 आणि 2 या चित्रपटाने देशाला विचार करायला भाग पाडले. कोण बरोबर कोण चूक हा मुद्दा वेगळा आहे, पण एक गोष्ट मात्र खरी, आई वडिलांच्या मनात भीती निर्माण झाली. आपली मुलगी सुरक्षित आहे का? कॉलेजचा पहिला दिवस, नवीन मित्र, नवीन स्वप्न, नवीन ओळखी. एक मुलगा भेटतो, गोड बोलतो, समजून घेतो, समजून सांगतो, मदत करतो, हळूहळू मैत्री वाढवतो. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि मग सुरू होतो तो खरा बदल. तुझं कुटुंब तुला समजत नाही, तुझे मित्र वाईट आहेत, तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहेस आणि मी तुझ्यासाठी आहे, मी तुझ्यासाठी चांगला आहे. हळूहळू फोन कॉल्स, लपून छपून बोलणं, या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि यामध्येच घरातल्या लोकांशी संवाद तो कमी होतो. आई म्हणते, बाळा काय झालं? बाळ आईला काही सांगत नाही, कारण संवाद तुटलेला असतो आणि हळूहळू संवाद तुटला की बाहेरचं जाळं घट्ट होतं. जुलै 2025 मध्ये उत्तर प्रदेशात मिशन अस्मिता अंतर्गत कारवाया झाल्या. काही जणांवरती आरोप झाले की ते संघटित पद्धतीने मुलींना लक्ष्य करून धर्मांतर करतात. कोलकाता आग्रा मार्गावरती काही अटक झाल्या, तपास सुरू आहे. कायदा आपलं काम करत आहे आणि ते सुरू राहू द्या, कायद्याचं काम कायद्याला करू द्या. पण मित्रांनो, ही लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. भारताचं संविधान प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य देते. जो कोणताही धर्म असो, जो स्वीकारतो तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. पण जर कोणी खोटं नाव सांगत असेल, खोटं प्रोफाईल तयार करत असेल, भावनिक ब्लॅकमेल करत असेल, खाजगी फोटोवरून धमकी देत असेल, कुटुंबापासून तोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो गुन्हेगार नाही का? तर तो प्रश्न श्रद्धेचा राहत नाही आणि तो थेट असतो तो गुन्ह्याचा. आई वडिलांनो, तुमच्या मुलींना बंद खोलीत ठेवू नका, त्यांच्यावरती संशय घेऊ नका, पण त्यांच्याशी घट्ट मैत्री करायलाही विसरू नका. तिला सांगा, काही झालं तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगत जा, बदल झाला तर आम्हाला कळवत जा, कारण आम्ही तुझ्या सोबत ठामपणे उभा राहू. तुझे काही विचार बदलले तर आम्हाला नक्की कळवत जा, कारण जेव्हा मुलगी घाबरते आणि तिला वाटतं की घरी सांगितलं तर राग येईल, घरचे मला वाईट बोलतील, तेव्हाच ती बाहेरच्या व्यक्तीवरती जास्त अवलंबून राहते आणि तेव्हाच खरा खेळ होतो. प्रेम सुंदर आहे मुलीनो, प्रेम सुंदर आहे, प्रेम पवित्र आहे, पण प्रेम कधीच तुम्हाला तुमच्या ओळखीचा तिरस्कार करायला शिकवत नाही. हे तेवढं सत्य आहे, लक्षात ठेवा. प्रेम करताना जो तुम्हाला तुमच्या आईपासून दूर देतो तो तुमच्यावरती काय प्रेम करणार? जो तुम्हाला तुमच्या श्रद्धेचा अपमान करायला सांगतो किंवा भाग पाडतो तो खरं प्रेम करत नाही. जो तुम्हाला धमकी देतो, जो तुम्हाला ब्लॅकमेल करतो, तो काय प्रेम करू? तो फक्त नियंत्रण ठेवतो, तो फक्त आणि फक्त तुमचा वापर करेल आणि तुम्हाला फसवेल. सोशल मीडियावरती चमकदार फोटो असतात, महागडी गाडी असते, स्टाईलिश कपडे असतात आणि गोड गोड शब्द असतात. हे सर्व काही सत्य नाही, पण खरी ओळख काय आहे तुम्हाला माहिती असली पाहिजे. प्रेम करण्याच्या अगोदर आज गरज आहे सहजगतीची. आपण समाज म्हणून काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. अफवा पसरवणार का? आपल्यावरती विश्वास ठेवणार का? धर्मद्वेष करणार की जनजागृती करणार? हे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. प्रत्येक धर्मात चांगले लोक आहेत. वाईट कृत्य करणाऱ्याला धर्म नसतो, त्याला फक्त कायद्याची भीती असावी लागते आणि कायदा त्यासाठी कडक असला पाहिजे. केरळा 2 हा फक्त सिनेमा नाही, तो फक्त एक आरसा आहे. तो विचार करायला भाग पाडणारा एक स्टोरी पिक्चर आहे. आपल्या मुलीनी किती ऐकून घेऊन आपली मुलगी किती आपल्या सोबत संवाद करते, किती आपल्या सोबत ती चर्चा करते, हे महत्वाचं आहे. आज वेळ आली आहे भीती पसरवायची नाही तर जनजागृती करायची. आज वेळ आली आहे धर्माच्या नावाने भांडायचं नाही तर गुन्ह्याच्या विरोधात खरोखर प्रत्येक नागरिकाने उभं राहायचं. आज वेळ आली आहे मुलींना कमजोर समजायचं नाही, त्यांना माहिती देऊन मजबूत करायचं. तिच्या डोळ्यातलं पाणी आपण थांबवू शकतो, फक्त आणि फक्त संवाद वाढवून, फक्त विश्वास देऊन आणि फक्त तिला खरं शिक्षण देऊन. धर्म स्वातंत्र्य आहे पण जबरदस्ती हा गुन्हा आहे. प्रेम पवित्र आहे पण फसवणूक पाप आहे. हे मुलीला शिकवलं पाहिजे, तिला सांगितलं पाहिजे. आता शांत बसायचं नाही, आता डोळे उघडायचे आहेत. आता घराघरात संवाद सुरू करायचा आहे, कारण एक घराचं दुःख
उद्या संपूर्ण समाजाची वेदना बनू शकतं. आणि जेव्हा समाज रडतो तेव्हा इतिहास प्रश्न विचारतो, तुम्ही आधी का जागे झाले नाहीत? आजच जागे व्हा मित्रांनो, आजच संवाद वाढवा, आजच बोला, आजच आपल्या मुलींना मिठी मारा आणि सांगा, बाई तू एकटी नाहीस, तू एकटी मुळीच नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि तिला तो विश्वास द्या, जेणेकरून ती प्रत्येक बदल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाही. मुलीचा बाप, आई वडील बाप बनण्यापेक्षा मुलींचे मित्र बना, जेणेकरून ती तुमच्याशी संवाद वाढवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.